आपण पाहतो की जे खाद्यपदार्थ असतात म्हणजे उदाहरणार्थ वेपर्स असू देत, बिस्किट असू देत, बिस्किट पुडे किंवा काही बेकरी प्रॉडक्ट सगळे किंवा डेअरी प्रॉडक्ट असू देत. त्यानंतर मेडिकलमधील सर्व औषधं म्हणजे ही किंवा किराणामधील काही चहापुडा असू देत, की लोणचे असू देत, ह्या सगळ्यांवर जी तयार केलेली तारीख आणि एक्सपायरी डेट असते म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट, तर ती अतिशय ठळकपणे दिसतील साध्या सहज डोळ्यांनी. अशा पद्धतीनं ते एवढ्या मोठ्या अक्षरात असं म्हणजे जसं ब्रँड नेम असतं तुमचं कंपनीचं नाव आणि ते ब्रँड नेम त्या प्रॉडक्टवर, तेवढ्याच अक्षरामध्ये तेवढ्याच साईजमध्ये त्याची तयार केलेली तारीख आणि एक्सपायरी डेट किंवा बेस्ट बिफोर जे असतं ते सगळं लिहिलेलं असावं ठळकपणे. म्हणजे कसं होतं की मेडिकलवाले असू देत किंवा दुकानदार असू देत, त्यांना ती वस्तू देताना किंवा औषध देताना पटकन सहज लगेच दिसलं, लगेच दिलं. म्हणजे त्यांचा वेळही वाचतो आणि डोळ्याला येणारा प्रचंड ताणही वाचतो आणि ग्राहकांना पण त्याचा फायदा कळतो की घेताना त्यांनासुद्धा सहजगीत्या दिसतं की हां डेट ही अजून आहे, चला घ्या. किंवा घरी जरी तुम्ही एखादी प्रॉडक्ट ठेवला असेल बरेच दिवस, तर पटकन आपल्याला दिसतं की अरे 15 दिवस झाला आणून याची तारीख आहे का बघा, पटकन दिसली, वापरायचं का नाही ठरवता येतं. म्हणजे अशा प्रकारे मोठ्या अक्षरामध्ये जर मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट किंवा बेस्ट बिफोर लिहिलं तर खूप फायदा मेडिकलवाल्यांना, दुकानदारांना आणि ग्राहकांना सगळ्यांना म्हणजे ऑल ओव्हर सगळ्या जनतेला त्याचा फायदा होऊ शकतो आणि हे अत्यंत गरजेचं आहे मला वाटतं. थँक्यू.